फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय चॅनल। तर आज आपण सकाळचं डेली रूटीन जे आहे मॉर्निंगचं तर ते बघणार होतो। तर सकाळी 7 ते 12चं माझं रूटीन कसं असतं, तर सकाळी 7 वाजता उठलेले होते आणि आंघोळ वगैरे झाली, केस हेअर वॉश केलेले होते, जे की आदल्या दिवशी नॉनव्हेज खाल्लेलं होतं। तर चहा वगैरे घेतला आंघोळ वगैरे झाल्यानंतर, आणि चहा आणि बिस्किट खाल्ल्यावर जरा शरीराला तरतरी येते तर सकाळचं। आणि त्याच्यानंतर मग मी भेंडी इथं चिरून धुवून ठेवलेली होती, जी की चिरायची होती। आणि इथं माझा चहा पण झालेला होता। चहा मी कोरा ठेवलेला होता, कारण जसं जे आंघोळ करेल तसं त्याला द्यायचा दूध टाकून, कारण अगोदर जर दूध टाकलं तर त्याची टेस्ट जी आहे ती वेगळीच लागते आणि मग मला ते आवडत नाही, तर त्यासाठी। आणि इथं मी पीठ चाळून घेतलेलं होतं, तर म्हटलं पाणी पण ठेवावं एका साईडला, जेणेकरून 8 वाजलेले होते आणि मग पाणी तापेपर्यंत पीठ पण व्यवस्थित एकदम मळून होईल आणि भिजेल पण, तर त्यासाठी। आणि इथं माझं पीठ पण मळून झालेलं होतं आणि पीठ मळेपर्यंत पाणी देखील व्यवस्थित असं तापलेलं होतं, जेणेकरून त्यातून वाफा अशा निघत होत्या। तर हे एक कामाचाही गॅस एमटीच राहणार होता, तर म्हटलं पाणी देखील तापून होईल, तर दोन्ही कामे एकाच वेळेत झालेली अशी ही बचत असते जेव्हा आपण लवकर उठतो तेव्हा। आणि भेंडी जी धुवून ठेवलेली होती ती एका कॉटनच्या शर्टमध्ये अशी रॅप करून ठेवली आणि त्याच्यानंतर मी थोडीशी चोळली, जेणेकरून जे पाणी आहे भेंडीवरचं तर ते ॲब्झॉर्ब होईल आणि भेंडी अशी चिकट होणार नाही, तर त्यासाठी मी हे ट्रिक यूज करते। तुम्ही पण नक्की यूज करा, खूप फायदा होईल। आणि भेंडी अशी चिकट झाली की खाऊ वाटत नाही, एकदम मोकळी सुळसुळीत होते। तर मी त्यानंतर चिरायला घेणार होते, पण म्हटलं तोपर्यंत आरोही उठलेली होती आणि तिला ब्रश वगैरे करायला दिला। ब्रश करून आंघोळ केली। आंघोळ केल्यानंतर मग तिला नाश्ता वगैरे दिला आणि इथं 8:35 झालेले होते, जे की तिची 8:50ला स्कूल असते। तर इथं ती प्रॉपर तयार झाली आणि टिफिनला तिला ग्रेप्स हवे होते, मग ग्रेप्स आणि टिफिन आणि बॉटल वगैरे भरली, तिला रेडी केलं आणि मी स्कूलला सोडायला चाललेले होते, जे की 5 मिनटाच्या डिस्टन्सवरच आहे। तर इशू पण चाललेली होती, म्हटलं दोघींच्या पण आंघोळ्या झालेल्या होत्या आणि 8:40 झालेले होते, तर म्हटलं 8:40 5 मिनटात इझी होतं। आणि 8:40 8:50ला आले मी रिटर्न आणि त्याच्यानंतर मग मी भेंडी चिरलेली होती, ते भेंडीची भाजी केली टोमॅटो, कांदा आणि हिरवी मिरची टाकून। आणि इथं माझ्या चपात्या पण रेडी झालेल्या होत्या आणि मी इथं तुरीची डाळ जराशी भिजत ठेवलेली होती, जे की शेवग्याच्या शेंगाची जी पातळ भाजी आहे ती करायची होती मला। शेंगा पण चिरून ठेवलेल्या होत्या आणि डाळ पण व्यवस्थित अशी भिजलेली होती। एका मिनटात एकच शिट्टी काढून 5 मिनटात भाजी रेडी होणार होती, तर कारण मी ती भाजी कुकरमध्ये करणार होते आणि ही एवढीच भाजी कुकरमध्ये भाज्या केलेल्या पातळ भाज्यांचं तरी पाणी आटत नाही, त्यामुळे जास्त पाणी असं घालणं योग्य नाही, मला तरी असंच वाटतं। आणि मग त्यानंतर मी कुकर लावला आणि एक शिट्टी केली। एक शिट्टी करेपर्यंत मला भांडी देखील घासायची होती आणि इकडं दूध तापायला ठेवलेलं होतं, जे की आदल्या दिवशीच होतं, ते थोडंसं चहासाठी यूज झालेलं होतं आणि मी दुसरं बॅग फोडून ठेवलेली होती तापवण्यासाठी। तर इथं मी भेंडीची भाजी देखील काढून घेतलेली आहे, त्याचं पण भांडं मोकळं केलेलं आहे। आणि इथं मी एका साईडला दूध आणि एका साईडला जी शेवग्याची आमटी आहे ती टाकलेली आहे शेंगांची। इथं भांड्याचा खूप सारा पसारा आहे। इथं मी पिशवीत कॅरी बॅगमध्ये कचरा भरते, कारण दरवेळी डस्टबिनमध्ये जाणं पॉसिबल नसतं, कारण सकाळची घाईच तेवढी असते, तर त्यासाठी एक पिशवी इथं ठेवते आणि सगळं काम जेव्हा माझं टोटल आवडतं तेव्हा ती पिशवी जी भरलेली असते कचऱ्याची अर्धी किंवा फुल, तर ती मी डस्टबिनमध्ये टाकते, ते मला सोपं पडतं। आणि इथं एक शिट्टी झाल्यानंतर इथं शेवग्याच्या शेंगांची जी भाजी होती ती तयार झालेली होती, खूप छान अशी तर्री आलेली होती। काहींना वाटतं की शेवग्याच्या शेंगेला किंवा कुकरमध्ये ज्या भाज्या करतो त्याला तरी येत नाही, तर असं काही नसतं। आणि इकडं मी भाजी टाकली होती, तोपर्यंत माझ्या इकडे सगळे भांड्यांचा जो गराडा होता तो घासून झालेला होता, किचन वगैरे क्लीन केलेला होता आणि तोपर्यंत कम्प्लीट 10:15 झालेले होते। खूप छान असं वाटत होतं किचन क्लीन केल्यावर, पण इकडं आले तर इशूला वाकळ ठेवलेली होती, त्याच्यावरती खेळत होती, तिनं सगळे स्पून घेतलेले होते, मध्येच रडायला लागली। तर म्हटलं चल आपण दीदीला आणायला जाऊया, तर त्यासाठी ती रेडी झालेली होती, पण 10:15 वाजलेले होते आणि तिची स्कूल 11:45ला सुटते तर अजून टाईम होता। आणि त्यानंतर मग मी इथं देवपूजा वगैरे करून घेतली, जे की स्पून वगैरे आहे तिचे जे खेळणं ते गोळा केलं। त्यानंतर मग मी इथं देवपूजा करायला लागले। देवपूजा माझी करून झाली आणि देवपूजा झाली की खूप छान असं प्रसन्न वाटतं। जास्त काही देव नाहीत, कारण जे मेन देव आहेत ते गावी आहेत। इथं स्वामींची एक मूर्ती आहे, एक बाळकृष्ण आहे, शंख, घंटी, अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे आणि इथं स्वामींचं जे मी चरित्र सारामृत वाचत आहे तर ते देखील आहे। एवढे साधे सिंपल आपले देव आहेत आणि एक लालबागचा राजा आहे।
त्यांच्या सगळ्यांची पूजा वगैरे करून ठेवली. खूप छान असं वाटत होतं. आणि मी सकाळी कचरावाला दादा लवकर आलेले होते, तर कचरा पण टाकून झालेला होता. आणि तेव्हाच मी डस्टबिन 7 वाजता धुवून ठेवलेला होता, जो पूर्णपणे आत्ता सुकलेला होता. तर म्हटलं कपडे सुकायला टाकले की परत त्याच्यावर पाणी येतं टेरिकोटच्या वगैरे कपड्यांचं, मग ते उग्रासा वास येतो. तर म्हटलं अगोदर डस्टबिन आपण जो आहे सुकलेला तो आतमध्ये ठेवूयात. आणि नंतर माझी कपडे पण झालेली होती, कपडे सुकायला टाकायची होती, म्हणून डस्टबिन आतमध्ये ठेवला आणि कपडे सुकायला टाकायला सुरुवात केली. आणि इथं 10:30 पावणे 11चा टाईम झालेला होता, जो की प्रचंड असं ऊन जाणवतं. तर मग काय करायचं, असं जेव्हा बोर होतं तेव्हा जरासं बघितलं रोडवर, तर जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या बघून जरासं तर टाईमपास होतो. जेव्हा बोर होतो तेव्हा मी तरी हे असंच करते. तर इथं सगळे कपडे सुकायला टाकून झालेली होती. आणि त्याच्यानंतर बस्कर वगैरे पण इथंच टाकलेलं होतं सुकायला. आणि जी फुलं होते देवपूजेची मी काढलेली, तर ती जराशी चुरगळून अशी कुंडीत टाकलेली होती. बघूया आता कधी येतात. लास्ट टाईम पण आलेली होती. मिरचीचं एक रोपटं आलेलं होतं जेव्हा मी लाल मिरची सुकलेली टाकलेली होती तेव्हा, आणि त्याला बऱ्यापैकी मिरच्या येत होत्या. तर 2-1 वर्ष झाली असतील. आणि इथं मुलं म्हटलं की कार्टून वगैरे चॅनल चालू असतो स्पायडरमॅन, तसंच आमच्यात पण असतं. तर इथं टी व्ही चालू करून दिलेला होता. आणि मग कपडे वगैरे सुकायला टाकल्यानंतर झाडू मारायचा बाकी होता फक्त, आणि लादी पुसायची, तेवढीच 2 कामे बाकी होती. आणि टाईम अजून होता. तर मग अगोदर हॉल आणि किचनमधला झाडू मारून घेतला. झाडू मारून घेतल्यानंतर लादी पुसायची होती. आणि लादी पुसताना मी आठवड्यातून एकदा तरी खडा मीठ टाकून लादी पुसते, जेणेकरून जी निगेटिव्हिटी आहे ती घरातली बाहेर जाते आणि पॉझिटिव्हिटी जी आहे ती घरात राहते किंवा निर्माण होते, प्रसन्न वाटतं. तर मी ही ट्रिक आठवड्यातून एकदा तरी यूज करते. तर आज तसंच केलेलं होतं. मी खडा मीठ टाकलेलं होतं आणि लादी पुसून घेतलेली होती. तर बऱ्यापैकी छान असं वाटतं. सगळे आपली जेव्हा क्लिनिंग होते रेग्युलरची, खूप छान वाटतं. पण लहान मुलं घरात असलं तर ती क्लिनिंग ही थोड्या वेळापुरतीच असते. पण जाऊ दे, थोड्या वेळ का होईना, तर तो आनंद आपल्याला मिळतो, यातच सगळं काही आलं. कारण मुलं ही अशीच असतात, लहानाची मोठी आज ना उद्या होतात. मग त्यांचं जर खेळायचं वय आहे तर ते तेवढा पसारा वगैरे करणारच. ते पुसून झाल्यानंतर ते सुकलं. आणि त्याच्यानंतर मी टेरेसमधला पण झाडू मारून घेतलेला होता. आणि त्याच्यानंतर जे कट्टे वगैरे आहेत त्याच्यावर धूळ बसती तर ते देखील पुसून घेत होते, जे की अर्धे कट्टे आहेत. आणि अर्ध्या कट्ट्यांच्यावर जो कागद आहे ग्रीन कलरचा तो आहे. आणि बऱ्यापैकी खिडक्या वगैरे उघड्या असतात दिवसभर, त्यामुळे थोडीफार धुळी बसतच असते. आणि बऱ्यापैकी स्टोरेज हे सामान इथंच होतं. कपाट असू दे, ड्रेसिंग टेबल असू दे, धान्य असू देत, किंवा चेअर वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या मेन जी आपली हायजीन मेंटेन आहे तर ते ठेवावीच लागते. आणि ठेवलं तर कधीही बेटर होतं सगळ्याच गोष्टींसाठी, आपल्यासाठी, मुलांसाठी, किंवा प्रॉपर आपल्या घरासाठी सुद्धा. तर ते पुसून वगैरे झालं. आणि त्याच्यानंतर खालची लादी पुसायची होती, जे की खूप असं थोडासा मोठा स्पेस आहे, तेवढं सामान पण स्टोअर जास्त होतं. तर ही काय मी रोज पुसत नाही, एकाड एक दिवस पुसून घेते, कारण जास्त यूज असं होत नाही. झोपत वगैरे कोणच नाही इथं, फक्त सामानासाठी. मग ते एकाड एक दिवस क्लिनिंग करून घेते. हॉल आणि किचनमधली क्लिनिंग ही रोजची असते. लादी वगैरे झाडू फक्त टेरेसमध्ये मारते, आणि पुसायचं तर एकाड एक दिवसांनी पुसून घेते, कारण मग ते बरोबर होतं. तर इथं बघा, मी इथं पुसून घेत आहे. आणि पुसताच इशू इथं आलेली होती, तिला सायकल खेळायची होती. तर तिला बोलले मी छोटी सायकल खेळ, तर नाही, तिला मोठीच खेळायची होती. छोटी सायकल होती पण तिने काही खेळलीच नव्हती, तर तिला मोठीच हवी होती. म्हटलं चालेल खेळ, जरा सुकू देत. पण ऐकतील ती लहान मुलं कसली, नाही मोठीच खेळायची होती. तर म्हटलं ठीक आहे, सावकाश खेळ, जेणेकरून घसरणार नाही, कारण जास्त प्रमाणात ओलं होतं इथं, कारण मी पुसतच होते. तर मग इथं ती खेळायला लागली सायकल. आणि लहान मुलांना कशी प्रत्येक गोष्ट ही मोठी हवी असते, मग ती कोणती असू दे, खेळणं असू दे, सायकल असू दे, किंवा अन्य कोणती वस्तू असू देत. तर इथं बऱ्यापैकी ती छान सायकल चालवते. तर एकटीच अशी चालवत होती सायकल. आणि सगळे सायकलचे वन उठलेले होते, पण काय करणार ना, म्हटलं जाऊ देत, तिचं तरी समाधान होतं, त्यात आपलंही समाधान करून घ्यायला काय हरकत आहे. आणि हे सगळं झालं वगैरे. आणि त्याच्यानंतर ते सुकलं. त्याच्यानंतर दळण करायचं होतं, टायमिंग पण होत होता. तर म्हटलं दळण करूयात. दळणामध्ये जास्त काही अशी घाण होती, बारीक जे मातीचे खडे होते ते, आणि जे कुचार गहू असतात तर ते. दळण पण जास्त करायचं नव्हतं, कारण गहू शिल्लक नव्हते, 3 किलो शिल्लक होते. तर म्हटलं 3 किलोच करूया. असंही ज्वारीचं दळण होतं शिल्लक पहिलं, आणि पहिलं थोडं गव्हाचं पण होतं शिल्लक 1-1.5 किलोचं. तर हे 3 किलोच गहू भरणार होते, अगोदर मोजलेले होते. तर म्हटलं चालेल 3 किलो तर 3 किलो, टाईम असाही होता. मग तेवढ्या वेळात मी दळण करून घेतलं.
आणि दळण केल्यानंतर मग ते दळण वगैरे पिशवीत भरले आणि जी खालची जी घाण आहे ती पण परत गोळा केली, जे की मातीचे वगैरे खडे, तर ते अगोदर पुसलेलं होतं त्यामुळे थोडंसं वाईट वाटत होतं, पण म्हटलं ओके जे होतं ते चांगल्यासाठी होतं. मग ते गोळा वगैरे केलं आणि मग झाडू वगैरे परत मारला तर परत छान दिसायला लागलं. क्लिनिंग केल्यानंतरचा एक फायदा हा असतो की आपल्याला खूप छान असं वाटतं, पण दुसरा तोटा देखील हा असतो की जेव्हा कोणीतरी काहीतरी येऊन खराब करतं तेव्हा खूप असा राग येतो. पण काय करणार ना. ते झाल्यानंतर मग इथं सकाळचे दादा लवकर झाडू मारून गेलेले होते कचरावाले. मग जो दारापुढचा जिना आहे तो प्रत्येकजण आपापला पुसतो, तर मी तसाच पुसला. 7 पायऱ्या आहेत तर त्या 7 पायऱ्या पुसल्यानंतर मग दारात रांगोळी वगैरे काढली. खूप छान असं वाटतं. आणि त्याच्यानंतर मग हा माझा असा दिवस गेलेला होता आणि ते सगळं करेपर्यंत माझे दुपारचे 12 वाजलेले होते. तर हे असं माझं 7 ते 12चं रुटीन होतं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सारे प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.